एकदा उन्हाळा चालू झाला तर जेवण अजिबात जात नाही. तर काय करावं काय नाही ते सुद्धा सुचत नाही. जास्त मसाल्याचं खाल्लं तर ॲसिडिटीचा देखील आपल्याला त्रास होतो आणि पाणी पिऊनच आपलं पोट भरतं. तर अशा वेळेला अगदी साधा आहार जर आपल्या जेवणामध्ये असेल ना, तर आपल्याला जेवण देखील व्यवस्थित असं जातं आणि अन्न आपल्याला व्यवस्थित पचतं देखील. त्यामुळे अशा रीतीचा साधा आहार, असं अगदी साध्या पद्धतीचा आहार जर आपण घेतला ना, तर आपल्याला 2 घास देखील जास्त जातात. तर अशा वेळेला तुम्ही अशा प्रकारचा मटारचा पुलाव नक्की ट्राय करून बघा, जो बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला देखील तितकाच चविष्ट आहे. तर अगदी असा साधा आहार घेतला ना, तर 2 घास तर जास्त जातातच आणि आपलं पोट देखील भरतं. तर अशा प्रकारचा मटारचा पुलाव आणि त्यासोबत सॅलेड आणि दही, अतिशय खाण्यासाठी अतिशय सुंदर असा हा आहार आहे. तर आज आपण करणार आहोत मटारचा पुलाव, जो अगदी झटपट देखील होतो आणि खायला देखील अतिशय चविष्ट असा लागतो. तर पाहूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. तर मी वाटीभर वाटाणे घेतले आहेत, एक मोठा बटाटा त्याचे काप करून घेतलेले आहेत, गाजर घेतलेली आहे, 2 टमाटे चिरून घेतलेले आहेत आणि काही मसाले घेतलेले आहेत. धने पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कोथिंबीर, पुदिना, 1 इंचापेक्षा जास्त मी अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि काही खडा मसाले घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी घेतलेले आहे कोलमचे तांदूळ. अगदी मी मेजरमेंटचा जो कप आहे त्याने 2 कप मोजून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे आपण घ्यायचं आहे आता वाटण करून. तर इथे मी मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची हे मी घेऊन ह्याचं वाटण करून घेणार आहे. तर इथे मी अद्रक बारीक बारीक चिरून घेत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. हिरव्या मिरच्यानी भाताला खूप सुंदर चव येते. तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला आता याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आपलं वाटण करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हिरवा मसाला छान असा वाटून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी एक मोठा असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा उभाच आपल्याला चिरून घ्यायचा आहे भाताच्या फोडणीसाठी. तर अशा प्रकारे मी इथे कांदा चिरून घेतला आहे. त्यानंतर आपण जे 2 कप तांदूळ घेतलेले आहेत कोलमचे, ते स्वच्छ आपल्याला 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी 3 ते 4 वेळेला हे तांदूळ छान असे धुवून घेतलेले आहेत. आणि आता आपण आपला जो पुलाव आपण करणार आहोत वाटाण्याचा, तर आपण आता त्याला फोडणी देणार आहोत. तर कुकर इथे गरम झालेला आहे. इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला फोडणीला टाकायचं आहे तेजपत्ता, त्यानंतर जे खडे मसाले लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि पांढरी विलायची हे आपल्याला सर्व काही तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान त्याचा अगदी सुगंध येऊपर्यंत आपल्याला तेलामध्ये जे छान असे म्हणजे खालीवर करून असे फ्राय करून घ्यायचे आहे, जोपर्यंत त्याचा छान असा सुगंध येत नाही. त्यानंतर जो उभा कांदा आपण एक चिरून घेतला होता, तो कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून आपल्याला लाल असा करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा लाल करून घ्यायचा आहे. तर इथे आपला कांदा देखील छान असा लालसर झालेला आहे. त्यानंतर जे 2 टमाटे आपण कापून घेतले होते ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत आणि सर्व कांदा, टमाटा आणि गरम मसाला एकत्र छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता जोपर्यंत टमाटाचा छान असा थोडाफार असा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. तर टमाटा सॉफ्ट झालेला आहे. आता जे वाटाणे आपण घेतले होते वाटीभर, ते वाटाणे देखील आपल्याला या तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला गाजर जे आपण उभे उभे चिरले होते ते गाजर देखील आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर गाजर माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलेलं आहे. तर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही गाजर देखील टाकू शकता. आणि त्यानंतर बटाट्याचे काप जे मी करून घेतले होते ते देखील तेलामध्ये टाकून आपल्याला
छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण आपल्याला सर्व कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि अगदी 2 मिनटं ते 3 मिनटं छान असं आपल्याला मसाल्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग देखील आलेला आहे. त्यानंतर आपण जे सर्व मसाले घेतले होते ते मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि इथे थोडा बिर्याणीचा मसाला देखील मी टाकून घेतलेला आहे. बिर्याणीचा मसाला टाकल्याने पुलाव अतिशय अप्रतिम असा होतो. तुम्ही एकदा नक्की असा पुलाव करून बघा. तुम्ही एकदा केला तर नेहमीच असा पुलाव तुम्ही करून खाल आणि तुमच्या घरात देखील सर्वांना अशा प्रकारचा पुलाव नक्की आवडेल. तर अशा प्रकारे छान असा मसाला आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला छान शिजून घ्यायचा आहे. आणि थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी घेऊन देखील याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपला मसाला खाली लागू नये आणि व्यवस्थित सगळे मसाले आपले शिजले जावे यासाठी. त्यानंतर तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते ते सर्व तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित असं खालीवर हलवून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता किती सुंदर आपला पुलावला रंग आलेला आहे. तर अशा प्रकारे सर्व मसाले व्यवस्थित असे छान असे भातामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि आता आपल्याला ज्या कपाने आपण 2 ग्लास तांदूळ मापून घेतले होते त्याच कपाने आपल्याला 4 कप असं पाणी घ्यायचं आहे. तर 2 कप जर तुम्ही तांदूळ घेतले तर 4 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. असं परफेक्ट प्रमाण आपल्या भाताचं आहे. त्यामुळे काय होतं, भात अगदी व्यवस्थित होतो. आणि इथे अर्धा लिंबू देखील मी पिळून घेतलेला आहे. तर लिंबाच्या रसाने भाताला खूप अप्रतिम अशी चव येते. तर एक साधारण अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेला आहे. आणि आता चवीनुसार मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला सर्व भात हलवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर व्यवस्थित आपल्याला आपण मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित आपल्याला भात असा हलवून घ्यायचा आहे की जेणेकरून व्यवस्थित मीठ आपलं भातामध्ये विरघळलं जावं. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी अशी उकळी यायला सुरुवात झाली, तुम्ही पाहू शकता. आता इथे उकळी येत आहे. या स्टेजला आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि वाफ भरून घ्यायची आहे. तर पाहू शकता किती सुंदर आपला मटर पुलाव तयार झालेला आहे. अगदी मोकळा असा आपला भात झालेला आहे. तर पाहू शकता कलर देखील आपल्या भाताचा किती सुंदर झालेला आहे. आणि खूपच अप्रतिम असा भाताचा सुगंध देखील येत आहे. अतिशय सुंदर असा आपला पुलाव बनून तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स पाहू शकता इथे आपला मेनू तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा मेनू? जर तुम्हाला खरोखर हा मेनू आवडला असेल, माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, यासाठी की माझ्या पुढच्या ज्या काही रेसिपीज असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येतील, जेणेकरून की तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज पाहता येतील. तर फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.